नमस्कार, तुमचं स्वागत आहे कोथळीवर ट्रेक पार्ट 2 मध्ये। आता आम्ही टॉपला पोहोचलो। इकडचा व्ह्यू एन्जॉय करून नाश्ता करून आता थोड्या वेळाने आम्ही खाली जायला निघणार। जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आम्ही येतोय तुमच्याकडे। चल चल, हा पॅच आणि याच्या पुढे एक पॅच येतो, खूप डेंजर आहे। आणि इकडे एक मस्त आठवण आमची आहे। पोटाकडे पोटाकडे कर, पोटाकडे कर। सिरियस आहे, सवराला पण शिकवलं मी पोटाने असायला। अरे खाली खाली चल आणि वर खाली ना। Come on guys, come on, we can made it. वर उभा राहून मस्ती करू नको। ओके किती जास्त त्या साइडला जाऊ नको, तिकडे शेवाळी येते माहिती आहे म्हणून मी बसून इथे पण चालू शकता तुम्ही। इकडे कशाला चाललाय? या साइडला इकडे पाणी आहे। अरे पाणी आहे म्हणून काय गरीब आहे तिथे। एवढे ते एवढे बसून बसून चाललेत, मी उभा राहून चाललोय। काय पहिला आलाय तू। तुला बोललेलो चल म्हणून, खाली तू वर राहा। अरे तो होता ना तुमचा एक्सपिरियन्स दहागड किल्ले करणारा। असे चढतो रे दहागड किल्ले। अरे पाऊस आहे, मानू शकतो मी, पण समजू शकतो। पावसामध्ये आहे ना साधा गड किल्ला पण जरा जास्त हे डिफिकल्ट होतो। हातावर पाय देऊ नको। आलो रे। फायनली आम्ही सेफली खाली उतरलो। मी त्याचा व्हिडिओ वगैरे काही केला नाही, मोबाईल वगैरे आत ठेवला आणि शिस्तीत खाली उतरलो। फोटो काढतात ना। इथे खेकडा आहे। पहिलं बोलला मी नाही। ते काम करायचे असं व्ह्यू घेतलं पाहिजे, या साईडने असं व्ह्यू घेतलं पाहिजे होता। थोडे पुढे मागे चालत होतो तर ते येत होते, त्यामुळे मी थोडा खाली विश्रांती घ्यायला बसलो। पण कोणते माहिती आहे काय? समरवाले मनमध्ये पण जास्त हा दादा, तुझ्या व्हिडिओमध्ये हाय ते त्याकडे जाण्याचा मार्ग असतो, तो की आपल्याला उतरल्यावर दिसतंय। हा बाई ते दिलंय। आणि ते येताना दिसलं आपल्याला। खाली बघ बाई। फोटो काढ। अरे नाही, जाताना पण दिसलेला। हा मला दिसलेला। अरे होतो, तुम्हाला पण दिसलेला। फोटो काढलास का? वाजती पायी ऋण झुन ऋण वाजती पायी देवा तुझ्या रे पैंजण, देवा तुझ्या रे पैंजण। मित्रांनो पाहिजे तुझ्या रे गेलो वर खाली आलो। शिरी आणलं म्हणून एवढं सुंदर देवा ऋण आता आम्ही हा खडतर चढाव होता तो उतरला आणि आता प्लेन जो गावाकडून रोड लागणार आहे तो सुरू होणार आहे। त्याच्या पाठीवर त्याला लई घाई नाही।
सो कसा वाटला तुला ट्रेक? एकदम फर्स्ट क्लास जरा जास्त हार्ड होता. आता सिम्पल ट्रेक आहे. तुम्ही पण या सगळे एक्सपिरियन्स घ्या. येस डेफिनेटली. बघा गावागावामध्ये पोचले. इकडे दिवसभर धुकच असतं. इकडे दिवसभर धुकच असतं. दिवसभर दुखत असेल. म्हणजे पूर्ण पावसाळा. हा पूर्ण पावसाळा. हा ते काहीच मुलगा पावसाळा नसेल. हा इकडे पूर्ण म्हणजे 6 महिने पूर्ण पावसाळा असतो. म्हणजे खूप धुकं, म्हणजे असं थंडीत असल्यासारखं असतं. थंडी पुरा पावसाळा असतो इकडे. 6 महिने पूर्ण राहणार. आता दिवाळीपासून मग पाऊस उघडेल. हा नाव काय ग तुझं? बाय. नाव काय तुझं? काव्या. पूर्ण नाव सांग ना. मोठ्याने बोल. इथे ये. कोण रडतंय? रडतंय कोण? बाय. हा सीन TV मध्ये जसं दाखवतात तसा सीन वाटतो. मस्त गाव आहे. गावातून मस्त असे बैल चालले आणि मागे शेतकरी डोक्यावर भार घेऊन चालले. सॉरी. तिला पण पुरा ट्रेक झाला आता. आता आम्ही गावातूनही बाहेर पडलो. आता एक लास्टला तिथे एक घर भेटेल. तिथून बाहेर पडलो की असाच रोड जातो. त्या रोडला आम्ही लागू. मेन पार्ट कंप्लीट झालेला आहे. हे गावातलं शेवटचं घर होतं. आता इथून हा रोड लागलाय. हा रोड कंटिन्युअस आम्हाला चालत जायचा आहे. आता आपण सर्वांना त्यांचे एक्सपिरियन्स विचारूया, कसं वाटलं ते. कोणता गड? कोणता? कोथळी का? तुला काय, तुझ्या काय एक्सपिरियन्स, तुला कसा वाटला? मित्रांनो खरं खरं सांगू का, गड खूप मस्त आहे. फक्त आता इथे फॉर्म झाला सगळा, बघू शकता तुम्ही. बस त्याच्यामुळे, बाकी काय नाही. व्ह्यू मस्त होता, कॅप्चर करता नाही आला, सॉरी. तुझा काय एक्सपिरियन्स? हा बोल. चांगलं आहे. बेटर, टू मच. तुला कसं वाटलं? खूप मजा आली, छान वाटलं, खूप भारी वाटलं. ट्रेकचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? तुझं कितवा ट्रेक? पहिलाच.
माझ्याकडे नको आणू. घाण नको करू रे. माझा पण first take होता, but छान मी म्हणून आधीच बोललो माझ्या. अरे तसं नाही, काय मोजले पाहिजे किती झाले ते थांब. मोजले पाहिजे जरा थांब. हे गाडी जाऊया का तुझ्याबरोबर? Tractor आहे. हा, जाऊ शकतो. खूप दमायला झालं होतं, सो व्हिडिओ काही केले नाही. त्यात बॅटरी पण लो होती. सो आम्ही खाली पोहोचलो हॉटेलमध्ये आणि जेवलो वगैरे आणि थोडा वेळ आराम केला, कारण बस 5:30ला येणार होती आणि आम्ही 4:30लाच खाली पोहोचलो होतो. अशा प्रकारे आमचा ट्रेक कम्प्लीट होऊन आज मस्त जेवण करून इकडे बसलोय बसची वाट बघत. चलो मिलते अपने को अपन को नेक्स्ट ब्लॉग में. टाटा. 4:30ची गाडी 6 वाजता आली होती. मग आम्ही बसलो आणि तसेच झोपलो, कारण खूप दमायला झालं होतं आणि पोचणार होतो 1 तासाने, त्यामुळे सगळे आराम करत होते. नितीन झोपला, जो नितीनवर प्रँक करतोय सौरभ. फायनली आम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आता लोकल ट्रेन पकडून घरी जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर व्लॉग. थँक्यू.